हॅलो गाईज, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. सो आज मला जायचं आहे जळगावला. माझं शूट आहे तिकडे. आत्ता वाजले आहे पहाटेचे 4 आणि आमच्या गाडीमध्ये लाईट आहे पण लावलेला नाही. सो मी टॉर्च मारते माझ्या फेस. हा माझा भाऊ. सकाळ फोन ठेव ना पागल. मरना तेरे को डर नहीं लगता. आता मी चालली इंदिरानगरला. माझी मेकअप आर्टिस्ट तिकडे आहे. त्यांच्या गाडीमध्ये आम्हाला जायचं आहे. सो त्यांनी मला तिथे बोलवलं आहे. माझ्या मागच्या ब्लॉगला तुम्ही खूप सपोर्ट केला आणि मला खूप लोकांचे मेसेज आले की खूप छान ब्लॉग होता, तू करत जा. सो मला अजून मोटिवेशन भेटलं आहे. तर मी आता असेच ब्लॉग करत राहणार आहे आणि मला असंच सपोर्ट करत राहा. मुलगा बघा कशी गाडी चालवतोय आणि याची झोप पण उडलेली नाहीये. काय करायचं अशा लोकांचं तुम्हीच सांगा कमेंट मध्ये. गाईज आम्हाला आज कंटिन्यू आमच्या शेरू सारखे कुत्रे भेटताय, कारण आमचा शेरू पण असाच गाडीच्या मध्ये मध्ये यायचा आणि तो आज नाहीये आमच्या सोबत. सो मला खूप भीती वाटते जर कोणतं कुत्रं समोर आलं तर. आणि मी माझ्या भावाच्या सारखे सांगते हळू घे हळू घे. माझी अजिबात झोप झालेली नाहीये, कारण मी रात्री 12ला झोपले होते आणि पहाटे 2:30 वाजता उठलेले आहे. सो आणि मला रोजच लेट झोपायची सवय आहे, त्यामुळे माझी झोप कधीच होत नाही, कारण शूटला खूप लवकरच जावं लागतं मला सकाळी. 1 hour later. Now we have reached our destination, Jalgaon. This is my today's look. गोड तर दिसते. जे लोक आम्हाला खूप घाई करताय, मेकअप पण पूर्ण करू देत नाही. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का. 10चा नाश्ता आम्ही आता 1-1:30 वाजता केलाय आणि आम्ही बसलोय आता. हे असं सर्व पागल सारखे नुसते बसले, जज येत नाहीये. गाईज आता पाणीपुरी खाऊन झाली आहे आणि त्याच्यानंतर आता पावभाजी मागवली. पाणी आहे? हो हो आहे, पाणी आहे. हो. कशी एकदम किती छान आहे का? ठीक आहे. कशी बटरच आहे. नाही. आता हिला इथं बटर पाहिजे. इथं आमचे खायचे हाल झाले होते आधी आणि आता बटर पाहिजे हिला. आणि माझी मेकअप आर्टिस्ट बिचारी मला एक एक आणून देते. दुसरं काही नाही आहे त्याच्यासोबत. पिठलं पण पाहिजे होतं ना. पिठलं पण पाहिजे हिला आता. म्हणजे ते हेल्दी झालं असतं. पण तेवढं तर खा जेवढं आहे तेवढं. ठेचा भाकर कोण खाईल? तू तर बोल ना तुला खायचंय. खाऊ शकते म्हणे मी. पण भाजी पाहिजे ना काहीतरी. पावभाजी आहे. शिट, भाकरी सोबत. भाकरी सोबत पावभाजी. कोणी खातं का कमेंट करून सांगा. खाणार आहे. मी नाही खाणार आहे. मी पावभाजी सोबत पावच खाते. गाईज आम्ही 4 वेळा उठलेलो आहे. 4 जजेस येऊन गेलेले आणि आता गुलाब दे ना मला. घेऊन टाक. आणि या मुली अशा थांबलेल्या. आता आम्हाला पण तसंच थांबायचं आहे. इकडे एक जजेस आहेत ते बघताय आणि इकडे दुसरे जजेस आहेत ते बघताय. सॅल्यूट आहे, सॅल्यूट आहे. थँक्यू. गाईस नक्की हिच्या चॅनलला सबस्क्राईब करा. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता जजेस येऊन गेले आहे आणि आम्ही आलो आहे शूटला. या मुलीनंतर नेक्स्ट शूट माझं आहे. गाईज मी वैतागले आता. हे लोक सोडतच नाही आम्हाला. डिप्रेशन. मैं डिप्रेशन में रहता हूँ हमेशा. अभी मैं डिप्रेशन में हूँ. छान आला. मला बसायचं आहे. बस
म्हणजे आर्टिस्ट मला इथे हवा घाली किती वेळ आहे तू असं मग उद्या इकडे थांबला असतं मी म्हटलं की गाईस शो वगैरे सर्व झालाय आम्ही जेवून वगैरे आता ट्रेनचं तिकीट काढायला आलोय सो बघू किती वाजताची ट्रेन भेटते रात्रीचे 10 वाजून 10 मिनिटं झाले माझी मेकअप आर्टिस्ट मला सोडवायला आली ट्रेनच थांबत नाही आमच्यासाठी फायनली 1-1.5 तासानंतर आता आम्हाला ट्रेन मिळाली आहे आणि झोपलोय आम्ही बघू किती तास लागता पोहोचायला माझ्यासोबत एक मॉडेल पण आहे सो काही टेन्शनची गोष्ट नाहीये ओके बाय बाय मी आलेली तिकडे पुढे फायनली 2 वाजता मी पोहोचले नाशिकला असं भाऊ मला घ्यायला आलाय आणि येताना तर काहीच त्रास नाही झाला एकदम गार झोपले होते माझी फ्रेंड पण माझ्या सोबत होती सो त्याच्यामुळे मला काही टेन्शन नव्हतं मी एकदम गार झोपली होती ती बघत होती नाशिक आलं का आता चालले मी घरी जाऊन झोपेल तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये